मी 2002 पासून म्हणजे 9वी पासून मी गुरुचरित्र वाचतोय. वा. दर वर्षाला माझा सप्ताह करतो मी आणि रोजचं माझं देवाची पूजा वाचन सगळं चालू आहे. त्यामुळे मला कधीही महाराजांनी कुठेही हात सोडला नाही माझा. मी काही झालं म्हणजे वाडीतल्या लोकांनाही तुम्ही विचारू शकता, मला काही असं वाटलं की मी उठतो आणि वाडीत जातो. 2 दिवस राहतो तिथे, सगळी रोजची ती सेवा असते ती करतो, येतो पण आणि मी फ्रेश होतो. ते काय म्हणतो बॅटरी चार्ज करणं असतं ना, हो ते तिकडे जाऊन करतो. एकदम छान क्लीन होऊन येतो. हा, काही आणि फोन बंद करून टाकायचं सरळ. डोक्याला त्रास नाही, तिथे आपलं महाराजांच्या इथे काम करायचं, सेवा करायची आणि निघायचं. छान आहे. हो, काही लागत नाही अगं, खरंच सांगतो तुला. हे दारू म्हणजे जे करतात त्यांना बोलायचा माझा हक्क नाही, मी माझं सांगतो. सिगरेट दारू बिरू केलं म्हणजे हा बरं वाटतं, काही नसतं ते. आता तू ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये आलास, त्याच्यानंतर प्रत्येकाला चांगले आणि वाईट दोन्ही एक्सपिरियन्स छान प्रकारे येतात आणि काही जण नेगेटिव्हला एकदमच नेगेटिव्ह घेऊन आपण पुढे जाऊया, मागे न बघता एक वेगळा अनुभव घेऊन पुढे चालत राहून एक छान कामं करूया. तर तुझा कुठला असा होता की नेगेटिव्ह एक्सपिरियन्स आला बट तू त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी बघून पुढे चालत आलायस आतापर्यंत? निगेटिव्ह तसं बघायला गेलं तर माणसांचेच एक्सपिरियन्स आले मला, ते सगळ्यांनाच. म्हणजे एक्झॅक्ट असं काही की बाबा माझा कोणीतरी मुद्दामून अपमान केलाय असं नाही. पण मी म्हणलं तसं की जे चांगले वाटतात तेच त्यांचं वेगळी बाजू नंतर कळते. मधल्या काळामध्ये काय झालं, माझे बाबा जेव्हा गेले ना, माझे बाबा गेल्यानंतर काही मला, मी कोणाची अशी स्पेसिफिक नावं नाही घेणार, पण काही लोकांनी असं सगळ्यांना सांगितलं होतं की प्रसाद लिमयेला वडिलांच्या जागी रेल्वेत नोकरी लागली. ठीक आहे, म्हणजे मला नोकरी आलेली होती, मी हेही सांगतो. बाबा गेल्यावर मी बीकॉम केलं होतं आणि बाबांचे सगळ्यांशीच चांगले संबंध असल्यामुळे मला मुंबईतून ट्रान्सफर करून बॉम्बे सेंट्रललाही नोकरी द्यायला तयार होते. मग सांगितलं तर खोटं वाटेल, मी DRM ऑफिसला जाऊन ऍक्च्युअल माझं लेटर घेऊन आलो होतो. मी आता ते दाखवूही शकतो तुम्हाला, माझ्याकडे आहे. मला स्टार्ट 41 का काहीतरी समथिंग स्टार्ट पेमेंट होतं. माझं छान झालं असतं व्यवस्थित, म्हणजे माझं खाणं पिणं तर सुखी राहिलो असतो मी मुंबईत, पण मी ते नाही घेतलं तेव्हा. तर काही लोकांनी असं सगळ्यांना सांगितलं की तो आता काम करत नाही आणि तो जॉब करतो, तर कसं करणार ना रेल्वे आणि हे. पण हे मला माहितच नाही. तर मधला काळ असा गेला ना की अरे मला फोन काय येत नाहीये, बरोबर, लोकांना मी भेटतोय, मी सांगतोय, तर लोकांचे फोन काय येत नाहीत मला. मग मला काही लोक आहेत, मी त्यांचं नाव प्रोड्युसर आहेत त्यांच्या, सोळंकी आय थिंक, सोळंकी नाही, मी नाव सांगतो नंतर. त्यांच्या मिसेस आहेत, त्यांचा मला एक दिवस रॅन्डमली फोन आला, प्रसाद थोडं बोलायचंय. माझा काही संबंध नाही त्या व्यक्तीशी. मला म्हणलं अरे बाळा तुला कळलंय का तुझ्या बाबतीत काय बोललं जातंय? म्हणलं नाही ते काय झालं? अरे असं म्हणतात की तुला कामाची गरज नाहीये, तू जॉब करतोस. तर मी बोलता बोलता माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं मी हे बोललो पण नाही कधी. मग हे तू कोणाला बोललो होतस का? आता मी ज्या कोणाला बोललो होतो तेच मी म्हणलं तसं की आपले म्हणून की अरे नाही मला आलंय, मी विचार नाही केलेला पण बघूया. पण ते गेलं कसं पुढे की मी काम हा लागला जॉबला, त्याचं चांगलं चाललंय. त्या गोष्टीचा मला खूप मधल्या काळात फटका बसला की काहीच गरज नाहीये. बरोबर, याला आता काही म्हणजे ह्या इंडस्ट्रीशी त्याचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे तो एक मला असा अनुभव आला की गप्प बसावं, कोणाशी काय बोलायचं काय नाही ठरवून बोलावं ह्याच्या पुढे. ऍक्च्युली इव्हन आणखीन एक अनुभव सांगतो. माझी आई 2017ला आईलाही हार्ट अटॅक आला. आईशी पण रात्री बोललो होतो आणि मला दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. मी तेव्हा आपला स्टार प्रवाहाचा नकळत सारे घडले नावाचा शो करत होतो, त्यातही निगेटिव्ह कामच होतं माझं. छान चाललेलं सगळं. आणि माझ्या आईचे म्हणजे कसं, आईला सगळ्या गोष्टी कळतात. माझा शो सुरू व्हायच्या आधी मला आई सहज एकदा बोलली की प्रसाद आता जे काम मिळेल ना तर तुला ना असं काहीतरी छान ब्लेझर किंवा असं छान सर बीर असल्यासारखा लुक मिळाला पाहिजे. म्हणलं बघूया काय होतंय. आणि ती ही फेज होती जेव्हा की नोकरीला लागलाय. म्हणलं बरं ठीक आहे. आणि मला फोन आला स्वप्नील जोशी प्रोडक्शन मधनं की असं असं आहे तू देऊन जा. मी दिली, ऑडिशन वगैरे सगळं झालं आणि मला लुक टेस्ट साठी बोलवलं. तर ब्लेझर होता, आईची इच्छा. आणि मी असं झालं की झालं आपलं काम, सगळं झालं, शूटिंग सुरू झालं. मी शूटिंग सेटवर आईला फोटो पाठवले, तर आईला म्हणलं बघ तू म्हणलेले ते झालं. आणि माझा टेलिकास्ट
21 का 22 नोव्हेंबरला होता फर्स्ट टेलिकास्ट ना आपला सेटवर, आणि 15 नोव्हेंबरला आई गेली. अगेन मला तो फटका बसला की मला आईला मला नाही बघता आलं, म्हणजे तिने फोटो बघितले पण स्क्रीनवर नाही बघता आलं. बर, सगळ्यात घाणेरडा अनुभव मला जे तू विचारलंस की आला का, तो मला कसा आला, मी आई गेल्यामुळे साहजिक आहे मी पुण्याला गेलो. मला एक 12वा आईचा होता. मला चॅनल मधनं फोन आला, अरे बाळा तुला काम नकोय का? म्हणलं मी नावं नाही घेणार, काम नकोय का? नाही असं नाही का, काय झालं? नाही म्हणजे तुझ्या डेट्स नाही आहेत कळतंय, तू काय म्हणजे प्रॉब्लेम काय? म्हणलं ऐका ना, माझी आई गेली. अरे बापरे. म्हणलं हो पण मी हे सांगून आलोय, म्हणलं माझ्या आईचा उद्या 13वा आहे. अरे बापरे, हे आम्हाला माहितच नाहीये. बापरे. म्हणजे ह्या गोष्टी गेल्याच नव्हत्या पुढे, की तो आई गेलीये म्हणून तो पुण्याला गेलाय. मग मी परत म्हणलं शांत ठेवायचं डोकं. मी विचारलं, म्हणलं काय अडतंय? नाही रे बाळा असं असं. उद्या मी हवा आहे ना सेटवरती? नाही पण आईचं तुम्हाला मी पाहिजे ना उद्या. किती सीन आहेत? 2 सीन आहेत. मी येतो. मी 12वा केला आईचा, 13व्याला सकाळी मी मुंबईला आलो. सेटवरती तेव्हा फक्त हरीश दुधाडे त्या शो मध्ये होता. हरीशला फक्त माहिती होतं आईचं असं झालं, बाकी अख्ख्या सेटला कोणालाही माहिती नव्हतं. मी सीन केला. बरं, ते सगळे सीन हसण्याचे, निगेटिव्ह, टाइमपास, हे सगळे सीन मी 13व्याला सगळे सीन केले. मग स्वप्नील दादा वगैरे सगळे सेटवरती आले होते, मला भेटले, अरे काळजी घे वगैरे, 4 दिवस सुट्टी. म्हणलं नाही दादा मी करतो सगळं, 2-3 दिवसात परत येतो. मग मी 14व्या दिवशी आईचा 13वा 14वा केला आणि 2 दिवसांनी मी परत मुंबईला जॉईन झालो. बापरे. हा मला एक अनुभव आला इंडस्ट्रीत. म्हणजे मधली जी लोक असतात की नाही, जे पुढे एक तर सांगतात ते वेगळंच, नाही तर काहीच सांगत नाही. बरोबर. जर त्यावेळेस मला फोन नसता आला चॅनल मधनं, झालं होतं ना परत काम गेलं असं तुझं, सरळ आहे. इनडायरेक्टली तुझं निगेटिव्ह. इनडायरेक्टली म्हणजे समोरचं काय म्हणणार ह्याला गरज नाही. हो. तर असे खूप वेळा अनुभव आले मला. तर मला समोर असं वाटतं ना की मधल्या लोकांनी ना, आता जी कोणी असतील त्यांनी ना सगळ्या गोष्टींचा विचार करावा की प्रत्येकावर वेळ येते, वाईट किंवा चांगली दोन्ही प्रत्येकावर येते. तर ना आपण थोडंसं आपल्या म्हणजे प्रत्येकाला एक आता खुर्ची मिळाल्यानंतर एक काय म्हणा पोझिशन मिळते. माझं म्हणणं आहे की मिळालंय ना देवाच्या कृपेने आपल्याला चांगलं, तर आपण चांगलं करावं. समोरच्याला जितकं चांगलं देता येईल, मदत करता येईल तेवढं करावं. कारण की मी पण माझ्या आयुष्यात माझ्याकडे 4 पैसे आले ना, तर तुम्ही कोणालाही सेटवर विचारा, माझ्या ओळखीच्यांना विचारा, मला जमेल तेवढी मी मदत करतो समोरच्यांना. कारण की ते कुठून फिरून तुमच्याकडे येतं ना कळणार नाही, ते माहिती नाही, पण तुम्ही चांगलं केलं की ते चांगलंच येणार. बरोबर. असे मला बरेचसे अनुभव आले.